महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 16च्या नगरसेविका श्वेता खरात खांडेकर यांच्या वतीने सोनामाता आदर्श कन्या विद्यालय मोदी येथे एकल पालकांच्या 115 विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेविका कल्पना कदम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा साधना सगरे, कोषाध्यक्षा सुजाता सुतार, विद्यालयाचे मुख्याध्यापक जिलानी पटेल यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। छत्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव उमटले। पावसाळ्यात शाळेत ये जा करताना या छत्र्यांचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले। एकल पालकांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले। मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त सोनामाता शाळेमध्ये आज छत्री वाटपाचा कार्यक्रम आमचे नगरसेवक श्वेताताई खरात यांच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलं। या आपल्याला माहिती आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यासाठी खूप मोठं चांगलं काम करत आहेत। आपल्या महाराष्ट्राला प्रगती पथावर ते घेऊन नेण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जो छत्री वाटपाचा उपक्रम घेतलाय त्याबद्दल आमचे श्वेताताई खरात यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण का आपल्या या भागामध्ये मुलांना जेव्हा सकाळी जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा शाळेला सुट्टी घ्यायचा विचार असतो, पण मुलं शिकले तरच मोठे होणार आहेत। या दृष्टिकोनातून तुम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम अतिशय वेगळा उपक्रम, कारण का प्रत्येक ठिकाणी फडणवीस साहेबांचा वाढदिवस असताना रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, बॅग वाटपाचा कार्यक्रम असेल, आरोग्य शिबिर असेल, प्रत्येक ठिकाणी भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होत होते आणि त्या कार्यक्रमामध्ये हा एक वेगळा कार्यक्रम म्हणून छत्री वाटपाचा लहान मुलांना चांगला उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आणि आपले आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम या ठिकाणी सोलापूर शहर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या नागरिकांना, लोकांना काय हवं आहे आम्ही काम करत असतो। महानगरपालिकेमध्ये सर्व यंग टीम या ठिकाणी काम करत आहेत। पुढे देखील आपल्या शाळेसाठी जे काय असेल समस्या तर आम्हाला जरूर कळवा असे मुख्याध्यापकांना विनंती करतो आणि असेच वेगवेगळे उपक्रम आमच्या हातून घडो। तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल, मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात जे विविध उपक्रम झाले त्यातला एक छान उपक्रम श्वेताताईंनी इथे केलेला आहे। सर्व मुलांना पाऊस आला शाळेत जायच्या वेळेला की मग काय म्हणतो आपण, पावसात भिजायला नको, युनिफॉर्म भिजतो, मग आपण शाळेला बुट्टी, सुट्टी नाही बुट्टी, शाळेला सुट्टी नसतील पाऊस आला तरी आपण बुट्टी मारतो की नाही। शाळेला तुम्ही रोज यावं, पावसाचं निमित्त सांगू नये म्हणून श्वेताताईंनी आपल्याला सगळ्यांना शाळेत येण्यासाठी छत्री दिलेली आहे। आता आपण थोड्या वेळापूर्वी पाऊस आला की नाही, बारीक बारीक, तुम्ही शाळेत आलात तेव्हा पाऊस आला की नाही। मग आता उद्या पाऊस आल्यानंतर ज्या मुलांना छत्री मिळाली आहे ते काय करणार, छत्री घेऊन शाळेत येणार। याचा मागचा उद्देश काय आहे की तुम्ही सगळेजण छान शिकल्या पाहिजे आणि शिकून नाना आत्रेंनी जो पायंडा पाडलेला आहे शाळेमधल्या सर्व मुलांना, माकोरसाहेब इथे येणारी मुलं ही तळागाळातल्या कामगारांची, आजूबाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या पालकांची किंवा कामगार वस्तीमध्ये काम करणाऱ्या, कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगार वस्तीतल्या लोकांची मुलं आहेत आणि ही सगळी मुलं ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकतात आणि नानांनी हे ओळखून इथे ही शाळा काढली। त्यांच्या कुटुंबियांनी मोठं योगदान ह्या शाळेसाठी दिलं आणि आपल्यासारख्या लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला, त्यामुळे ही शाळा इथे भीमाखाली उभी आहे। शिवाय आमच्यासारख्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा असेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल तर ती आम्हाला आपण मोकळेपणाने सांगावी। आम्ही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी सदैव तयार आहोत। तुम्ही खूप शिका, मोठे व्हा आणि नानांचं, तुमच्या शाळेचं, या सोनामाता शाळेचं नाव आपण उज्ज्वल करावं आणि आमच्या देवेंद्रजींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा
आपण शुभेच्छा द्याव्यात, त्यांना निरामय निरोगी आयुष्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना मी सिद्धरामेश्वराच्या चरणी करते. सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.